नमस्कार, मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तुम्हाला माहिती आहे, चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती ही बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे. हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. याचं कारण की आपल्या आजूबाजूला आपल्या ह्या सोशल मीडिया म्हणा किंवा समाज माध्यम सगळं त्याच्यावर एवढी माहिती बंबार्डिंग होत असते, ही लिंक ती लिंक, ही माहिती ती माहिती, हा व्हिडिओ. मात्र यातून नक्की खरी माहिती कुठली, नक्की ही माहिती बाबा काय आहे, याच्याबद्दल खरी कुठली खोटी कुठली याचं काय आपल्याला कळत नाही आणि नकळत आपण एखाद्या खोट्या माहितीवर विश्वास ठेवतो. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना आणि पालकांना या संपूर्ण ज्या माहितीच्या महाजाल जो आहे त्याच्यामध्ये त्यांना योग्य आणि खरी माहिती मिळावी, त्यासाठी मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे. चॅनलला जरूर तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, CET सेल करून घेतले जाणारे विविध प्रवेश परीक्षा असतील त्यांचं वेळापत्रक असतील, कॅप राऊंड असेल, कॉलेजांचे पर्याय कसे भरायचे, कुठलं कॉलेज चांगलं आहे, कुठल्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट चांगलं आहे, कुठल्या कॉलेजमध्ये शैक्षणिक सुविधा आहे, शिष्यवृत्तीचे अर्ज कधी निघतात, कसा फॉर्म भरायचा, ते रोजगारापर्यंतच्या संधींच्या विविध माहिती मी या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही विद्यार्थी असाल, पालक असाल, फक्त तुम्ही सबस्क्राईबचं बटन एक दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या आगामी दिवसांमध्ये योग्य माहिती आणि खरी माहिती ही वेळोवेळी मिळत राहील. त्याचा फायदा तुम्हालाही होईल, तुमच्या आजूबाजूला मित्रमैत्रिणींना होईल, तुमच्या लहान बहीण भावांनासुद्धा होईल आणि माहिती ही तुमच्या फायद्याचीच असणार आहे याची मी शाश्वती घेतो. त्याच्यामुळंच मी हे चॅनल सुरू केलं आहे. माझ्या पत्रकारितेचा काही तुम्हाला फायदा व्हावा, शैक्षणिक पत्रकारितेचा, आणि तुम्हाला तुमचे पैसे वाचावेत मेन उद्देश, आणि तुमचा वेळ वाचून तुम्हाला योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळावं या उद्देशातून मी हे चॅनल सुरू केलं आहे. तर एक महत्त्वाच्या बोलणार आहोत आपण मुद्द्यावर, तो म्हणजे उच्च शिक्षणामध्ये मुलींना फ्री शिक्षण. हो, राज्य सरकार असा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे आणि येत्या काही दिवसात तो निर्णय प्रसिद्धसुद्धा होईल कागदोपत्री. बरोबर, आपण एकूणच परिस्थिती बघताय महाराष्ट्राची, राज्याची आत्ता सध्या. त्याच्यानुसार अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असाल किंवा तुमच्या कानापर्यंत आल्या असाल की आतापर्यंत यापुढं 12वीच्या पुढं म्हणजे पदवीच्या अभ्यासक्रमांना विद्यार्थिनींना मोफत शिक्षण. म्हणजे महाराष्ट्रातील ज्या सर्व विद्यार्थिनी आहे, ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे, मेडिकल करायचं आहे, BSc कॉम्प्युटर करायचं आहे, BCA करायचं आहे, असं सगळे जे पदवीचे सगळे जे अभ्यासक्रम आहेत, तुम्ही आर्किटेक्चर म्हणा, फाईन आर्ट्स म्हणा, लॉ म्हणा, BEd म्हणा, तुम्ही जो अभ्यास म्हणाल पदवी अभ्यासक्रमांचा, BA BCom BSc पासून ते इंजिनिअरिंग, मेडिकल, BAMS BHMS, सगळं तुम्हाला जे अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये पदवीचे शिकायचे आहे मुलींसाठी, फक्त मुलींना, त्यांना इथून पुढे काहीही एक रुपयाही लागणार नाही. त्यांचं शुल्क हे जे संपूर्ण आहे ते सरकार भरणार आहे. आतापर्यंत सरकार काय करायचं, जे राखीव प्रवर्गातील मुली आहेत किंवा ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या विद्यार्थिनी आहेत त्यांना 50% स्कॉलरशिप द्यायची, किंवा काही राखीव प्रवर्गासाठी फुल स्कॉलरशिप आहे, त्यांना पूर्ण पैसे भरावे लागत होते. पण मात्र आता सरसकट ज्याही विद्यार्थिनीला 12वी नंतर कुठेतरी उच्च शिक्षण घ्यायचं आहे, पदवीचं चांगलं शिक्षण घ्यायचं आहे, डिग्रीचं शिक्षण घ्यायचं आहे, डिग्री एज्युकेशन घ्यायचं आहे, त्यांना एकही रुपये इथून पुढे लागणार नाही आहेत. असा निर्णय बऱ्याचदा आपले जे माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत त्यांनी अनेकदा बोलून दाखवला आहे प्रसारमाध्यमांसमोर. आपण वृत्तपत्रांमध्ये वाचलं असेल आणि इतर ठिकाणी त्याची चर्चा झाली. नुकताच आपलं विधिमंडळाचं अधिवेशन झालं, तिथेही ही चर्चा झाली आहे. त्याच्यामुळं ज्या विद्यार्थिनींना 12वी नंतर उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी राहणार आहे. तर सर्व विद्यार्थिनींना मोफत शिक्षण हे मिळणार आहे अशी सरकारकडून आश्वासन वारंवार देण्यात येत आहे आणि येत्या काळामध्ये त्याचं निर्णयात रूपांतर होणार आहे. ज्यावेळेस हा निर्णय येईल उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून कागदोपत्री, तेव्हा आपण म्हणू शकू की याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे. त्याच्यामुळं आता एवढंच करायचं आहे, ज्या विद्यार्थिनींना 12वीत आत्ता ज्या आहेत किंवा ज्यांनी रिपीटर केला आहे आणि ज्यांना काही आर्थिक कारण असेल किंवा काही त्यांना कारण असेल, कारण की शेवटी इंजिनिअरिंग करायचं, मेडिकलचे काही कोर्सेस करायचे, MBBS BAMS BHMS, याला पैसा भरपूर लागतो, इंजिनिअरिंग करायसाठी पैसा भरपूर लागतो. महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर विद्यार्थिनी आहेत
की त्यांच्याकडं त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पुरेशी चांगली नाही आहे किंवा त्यांच्याकडं पैसे नाही आहेत किंवा आणखी कोणी शिक्षण घेत आहेत, त्याच्यामुळं कुठंतरी विद्यार्थिनींना शिकायला भविष्यात अडचण येतात. आणि ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही जर ग्रामीण भागात गेला तर ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळं ह्या सर्व विद्यार्थिनींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा चांगला निर्णय आहे. त्याच्यामुळं ज्या आपल्या विद्यार्थिनी, ज्या मुली 12वीत आत्ता आहे आणि ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे, त्यांनी एकच करायचं आहे. आणि माझी कळकळीची विनंती आहे सर्व विद्यार्थिनींना, मुलींना, की तुम्ही आवर्जून आत्ता CETचे जे अर्ज सुरू आहेत त्याचे अर्ज तुम्ही आवर्जून भरून ठेवा. आताच पुढचा निर्णय जो होईल तो होईल, पण तुम्ही आत्ता अर्ज भरून ठेवा. ज्या CETचे अर्ज सुरू आहेत, तुम्हाला माहिती आहे की राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात CET सेल आपण त्याला म्हणतो, त्या CET सेलकडून इंजिनिअरिंगसाठी, लॉसाठी, त्याच्यानंतर BSc नर्सिंगसाठी असेल किंवा BEdसाठी असे भरपूर कोर्सेससाठी त्याच्याकडून अर्ज सुरू झालेले आहेत. आणि ते अर्ज तुम्ही आत्ता भरून ठेवा. तुम्ही आत्ता जर हा विचार केला की आपण अर्जच भरू नये आणि मग नंतर पाहू, नंतर जर निर्णय आला हा की पूर्णपणे शुल्क मोफत, तर मग तेव्हा प्रवेश घेऊ, तर तेव्हा प्रवेश होणार नाही. याचं कारण असं की तुम्ही ती एंट्रन्स एक्झाम, त्या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा तुम्ही दिलेली असली पाहिजे, ती तुम्ही उत्तीर्ण असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तेव्हा प्रवेश घेता येईल. त्याच्यामुळं तुम्ही एकच करायचं आहे की तुम्ही जर तुम्ही आता 12वीत असाल किंवा रिपीटर असाल, तुम्ही हे अर्ज तातडीने भरून ठेवायचे आहे, जेणेकरून हा निर्णय जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला त्याची अंमलबजावणी होईल. आणि साहजिकच महाराष्ट्रामध्ये आगामी काळात इलेक्शन्स आहेत. ह्या लोकसभेनंतर पुढच्या 3 महिन्यांनी विधानसभेच्या इलेक्शन्स आहेत. त्याच्यामुळं राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्याची पुरेपूर म्हणजे कागदोपत्री येण्याची, आता फक्त घोषणा आहेत, आश्वासन आहेत, हा कागदोपत्री येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं तुम्ही अर्ज भरून ठेवा. आणि ज्या मुलींचे उत्पन्न, फक्त याच्यामध्ये एकच अट आहे असं की फक्त याच्यासाठी पालकांचे उत्पन्न हे 8 लाखाच्या आत हवे. म्हणजे ज्यांना ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना 8 लाखाचं उत्पन्न ही अट देण्यात आली आहे. आणि 8 लाख म्हटलं तरी स्केल तसा खूप मोठा आहे. त्याच्यामुळं 8 लाखाचं उत्पन्न ज्या ज्या पालकांचं असेल त्या सर्वांच्या कुटुंबामध्ये मुलींना फ्री शिक्षण इथून मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला एकच करावं लागणार आहे की तुम्हाला जर प्रोफेशनल कोर्सेसला हॉटेल मॅनेजमेंट म्हणा, BSc नर्सिंग, इंजिनिअरिंग, लॉ, BEd, BPEd असे जर कोर्सेसला घ्यायचं असेल अभ्यासक्रम, तर तुम्ही आत्ताच त्याचं अर्ज भरून ठेवा. CET सेलवरच्या वेबसाईटला व्हिजिट करा. तिथे अनेकांचे अर्ज सुरू झाले आहेत CETचे आणि ते भरून घ्यायचे आहेत ते. आणि ही माहिती अधिकाधिक विद्यार्थिनी मुलींपर्यंत जाऊ द्या, कारण की आपल्या देशात आजही मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण हे तुलनेनं कमी आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं की ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाकडं अजूनही थोडा पाहण्याचा दृष्टिकोन थोडा नाही बदलला. अनेकदा त्या मुली शिक्षण घेऊ शकत नाही, त्यांना इच्छा जरी असली तरी. भरपूर कारण आहे. त्याच्यामध्ये एक हे आर्थिक कारण असतं, कारण अनेकांची तुम्ही शेतकरी कुटुंब म्हणा किंवा तुम्ही काही गोरगरीब कुटुंब असतात, त्यांच्यामध्ये मुलं मुली हुशार असतात, पण काय आहे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते शिकू शकत नाही. कोणीतरी मुलगा मुलगीपेक्षा कोणीतरी एकच जण शिकू शकतं. आता जर कदाचित एक जण शिकत असेल तर मुलींचं शिक्षण हे फ्री होतं, त्याच्यामुळे दुसरासुद्धा शिकू शकेल. त्याच्यामुळं हा चांगला निर्णय आहे. याची अंमलबजावणीसुद्धा होण्याची पुरेपूर दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला ज्या होतकरू गरीब विद्यार्थिनी असतील किंवा ज्या आत्ता 12वीला विद्यार्थिनी आहेत, त्यांनी अधिकाधिकपणे ह्या CET सेलच्या पोर्टलवर जाऊन त्यांना अर्ज करायचे आहे. तुम्हीसुद्धा पालक म्हणून हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या कुटुंबामध्ये, नातेवाईकांमध्ये कोणी हुशार आणि होतकरू विद्यार्थिनी मुलगी असेल तर त्यांना आवर्जून सांगा. हा असा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याची पूर्वतयारी म्हणून आता सगळे अर्ज भरून ठेवून सगळी तयारी करून ठेवा, जेणेकरून हा निर्णय येईल तेव्हा तुम्ही अर्ज भरू शकाल. तुम्ही जर मी तर शिक्षक जर हा कोणी व्हिडिओ बघत असेल तर शिक्षकांना विनंती करेल की तुम्ही ज्या आपल्या 11वी 12वीच्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्यापर्यंत अधिकाधिक हा निर्णय पोचावा, जेणेकरून जागृती होईल, याच्यामध्ये जनजागृती होईल, समाज जागृती होईल. अधिकाधिक मुली विद्यार्थिनी आपल्या ज्या आहेत, आपल्या ज्या बहिणी आहेत त्या
या शिक्षणाच्या प्रवाहात येतील आणि एकदा त्या शिक्षणाच्या प्रवाहात आल्या की त्यांची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही आणि ही सर्वांसाठी आपल्या चांगली बाब असणार आहे, अभिमानाची बाब असणार आहे. त्याच्यामुळं मुलींसाठी मोठा निर्णय राज्य सरकारचा येण्याच्या तयारीत आहे, कागदोपत्री. त्यासाठी आपण तयार राहायचं आहे. अधिकाधिक विद्यार्थिनींनी त्यासाठी आत्तापासून 12वीच्या जे विद्यार्थिनी आहेत किंवा जे रिपीटर आहेत त्यांनी अर्ज भरून ठेवायचे आहेत. विविध कॉलेजेस आहेत, फक्त CET सेलच नाही तर जे कॉलेजेस आहे आपल्या आजूबाजूचे जे विद्यापीठाला संलग्न आहे, ज्याला ॲफिलिएटेड म्हणतो, त्या कॉलेजांमध्ये जे BA BCom BSc कॉम्प्युटर, कारण हे पण अभ्यासक्रम आहेत, BSc आहे, BBA आहे, असे सगळे जे अभ्यासक्रम आहेत त्या सगळ्यांना तुम्हाला हे प्रवेश घेता येणार आहे. त्याच्यामुळं मुलींसाठी खूप चांगली आनंदाची ही बाब आहे. त्यांचं पूर्ण शुल्क हे माफ होण्याच्या तयारीत आहे, जे यावर्षीपासून प्रवेश घेतील. साधारणतः जूनमध्ये हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे. म्हणजे 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होईल. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींसाठी तुम्ही भेट देत राहा या चॅनलला. त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं. त्यासाठी तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. उद्देश फार चांगला आहे, त्यासाठी तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे. विद्यार्थिनींना, पालकांना योग्य माहिती, अचूक माहिती ही मिळायला हवी. त्या दृष्टीने मी हे चॅनल सुरू केलं आहे. टेलिग्रामवर सुद्धा जर्नलिस्ट राजज्योती म्हणून माझं चॅनल आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि इथे सबस्क्राईब करू शकता. वेळोवेळी तुमच्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथे नक्कीच मिळेल. तुम्हाला काही माहिती हवी असल्यास कुठला अभ्यासक्रम असेल, काही समस्या असतील, काही शंका असतील, काही प्रश्न असतील ते मला आवर्जून विचारा. कमेंट तुम्ही करू शकता या व्हिडिओच्या खाली. तुमची पुरेपूर मी ज्या काही समस्या असतील, प्रश्न आहेत ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.